पावासोबत सर्वांनाच आवडते ती पावभाजी आणि तीही अगदी चविष्ट आणि झटपट कशी व्हायची ते प्रत्येकजण बघतं. तर चला अशाच पद्धतीने चविष्ट आणि झटपट होणारी पावभाजी आज आपण बनवणार आहोत. व्हिडिओला वेळ न घालवता सुरुवात करूयात. तर सगळ्या भाज्या आपण कुकरला उकडून घेतलेल्या आहेत. उकडून घेतलेल्या भाज्या चांगल्या मॅश करून घ्यायच्या. या भाज्यांमध्ये बटाटा, फ्लॉवर, गाजर उकडून घेतलेलं आहे. आता कढईमध्ये 1 चमचाभर तेल गरम करायचं आणि त्याच्यानंतरच बटर घालायचं, जेणेकरून बटर जळणार नाही. 1 चमचाभर जिरं घालायचं फोडणीमध्ये. आलं लसूण पेस्ट ताजीच करून घेतलेली अतिशय उत्तम. त्याने भाजीची चव छान होते. आलं लसूण पेस्ट फोडणीमध्ये मिनिटभर परतून घ्यायची मंद आचेवरतीच. 2 कांदे बारीक कापायचे अगदी आणि ते मिनिटभर परतून घ्यायचे. आता याच्यामध्ये आपण काही पावडर मसाले घालणार आहोत. त्याच्यामध्ये हळद घालायची, धना पावडर घालायची आणि थोडासा गरम मसाला मी इथे घातलेला आहे. आता स्टीलची कढई आहे म्हणून मी पहिल्यांदा फोडणी मिक्स करून घेतली आणि त्याच्यानंतर लाल मिरची पावडर घातलेली आहे. पावभाजी म्हटलं की ती थोडीशी तिखटच छान लागते. तर दीड छोटा चमचा मी इथे लाल तिखट घातलेला आहे आणि 2 चमचे पावभाजी मसाला घातलेला आहे, जो की मी हातावरच पहिल्यांदा काढून घेतला पॅकेटमधून. काय होतं, पॅकेट जर कढईवरती धरलं तर तो मसाला खराब होतो म्हणून. आता इथे 3 छोटे लाल टोमॅटो बारीक कापून घेतलेले घालून घेतलेत आणि 3 टोमॅटो मी प्युरी करून घेतलेली आहे. आता टोमॅटो मिक्स करण्यापूर्वीच आपण त्याच्यावरती मीठ घालून घेऊयात. आता इथे मीठ घालताना फक्त जेवढी फोडणी आहे त्याचा अंदाज घेतच मीठ घातलेला आहे. आता हा टोमॅटो आपल्याला चांगला शिजेपर्यंत वाट पाहायची आहे. तर तोपर्यंत याच्यावरतीच मी फ्रोझन मटर घालून घेते मूठभर आणि 1 मोठी शिमला मिरची एकदम बारीक कापून घेतलेली आहे. ती देखील या टोमॅटोच्या फोडणीसोबत चांगली शिजली जावी म्हणून मी घालून घेतली आहे. आणि झाकण ठेवत मंद आचेवरती आपल्याला ही भाज्यांची फोडणी करायची आहे, चांगलं तेल सुटेपर्यंत. आणि टोमॅटोबरोबरच जी कापून घेतलेली शिमला मिरची ती देखील चांगली मॅश होईपर्यंत. तर तुम्ही बघू शकता चांगली फोडणी आपली शिजलेली आहे. तर त्याच्यानंतर थोडीशी मॅशरने मॅश करून घ्यायची, म्हणजे फ्रोझन मटर आणि जी शिमला मिरची आहे ती चांगली मॅश होईल. पुन्हा एकदा त्याला थोडी उकळी आणूयात. मस्त अशी ही भाजीची आपली फोडणी तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता छान मिक्स करून घेतली. आणि आता आपण याच्यामध्ये उकडून घेतलेल्या ज्या भाज्या आहेत, जसं की बटाटा, गाजर, फ्लॉवर, इथे जर तुमच्याकडे बीट असेल तर ते देखील भाज्यांसोबत उकडून घ्यायचं, म्हणजे कलर खूप छान येतो. कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करत पाणी घालायचं आहे, कोथिंबीर घालायची आहे, मीठ घालायचं आहे. आपण टोमॅटोवरती देखील मीठ घातलं होतं, याचा विचार करून मीठ घालायचं. भाजीला चांगलं मिक्स करायचं. पुन्हा या भाजीला छान अशी मंद आचेवरच उकळी काढायची आहे, कारण ही भाजी खाली लागू शकते तळाला. तर मस्त अशी ही भाजी आपली तयार झालेली आहे. आता भाजी तयार झाल्यानंतर त्याच्यानंतर ताटामध्ये बटर घेण्यापेक्षा या भाजीमध्येच पूर्ण बटर घालायचं, भरपूर कोथिंबीर घालायची आणि मस्त अशी झटपट आपली ही पावभाजी तयार झालेली आहे. कोथिंबीर बटर घातल्यानंतर ते भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचं. गॅस बंद केलेला आहे. मस्त अशी झटपट पावभाजी तयार झालेली आहे. बीट घातलेलं नाही आहे, काश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली नाही, तरी देखील म्हणावं तसा चांगलाच कलर भाजीला आलेला आहे आणि चवीला तर छान झालेली आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.